आज ना सूर्य पश्चिमेला उगवला की काय असंच वाटत होतं. का ते पुढे सांगतेच. कारण की घरामध्ये ना आमच्या सकाळ-सकाळी ना असं काही दृश्य बघायला मिळतात आणि त्यानंतर आहे ना वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीने भरलेले हे घर आहे आमचं. तर इथे कधी काय होईल, कधी काय नाही, तर हे माझ्या आहे ना विचार करण्याच्या पलीकडेच असतं. सगळी कामं सकाळची आवरली होती. त्यानंतर मग नाश्ता करायला घेतला. आज मस्तपैकी इडलीचा बेत ठरला होता. तसं तर सुट्टी लागल्यापासून आहे ना आम्ही डायरेक्ट जेवणच बनवतो. नाश्ता आता थोडा स्किपच केला जातो. उन्हामुळे आहे ना जास्त जेवण वगैरे जात नाही. त्यामुळे आज मग मस्त असा शॉर्टकट बेत झाला होता. इडली आणि त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी वगैरे बनवून घेतली आणि आज चटणीला तडकासुद्धा मस्त बसला होता. त्यानंतर मग सगळ्यांनी मिळून नाश्ता करायला बसलो आणि त्यानंतर आहे ना हे दोघं मिळून आहे ना चिकूला आमच्या सतत काय ना काय बोलत असतात आणि तिची सारखी मस्करी चालू असते. त्यामुळे ती रुसली होती आणि तुम्हाला म्हटलं ना आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय, ते ह्याच कारणामुळे. कधी नव्हे ते आज मिस्टर म्हणाले की ये तुझी केस वगैरे विंचरून देतो आणि ना अशी काळजी थोडीफार घेतली ना तर भारी वाटतं. अशी जर नवऱ्याने नेहमीच काळजी घेतली ना तर कशाला माहेर जायची इच्छा होती, नाही का? तर असा आजचा आमचा मस्तपैकी फॅमिली टाईम एन्जॉय केला. तर भेटून अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.